केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। उच्चस्तरीय बैठक होती जी संपली आहे 11:30 वाजता। 11:30च्या दरम्यान ती सुरू होणार होती। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। फरीदाबाद मॉडेल आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा आगामी तपास हा NIAला देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली बैठकीत असं कळतंय। लवकरच हा तपास NIAला सोपवण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। 11:30च्या दरम्यान बैठक सुरू झाली। काही क्षणापूर्वीच ती संपली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। लाल किल्ला परिसरातील दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळाली आहे। तब्बल 500 पेक्षा जास्त अनुभवी अधिकारी आणि जवानांची संयुक्त टीम या तपासात गुंतली आहे। IB, NIA, NSG कमांडोज, स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस यांचा या टीममध्ये समावेश आहे। तपास पथकांनी आतापर्यंत 1000हून अधिक CCTV फुटेज तपासलेली आहेत। स्फोटाच्या आधी आणि नंतर कारच्या हालचाली तसंच संशयितांच्या उपस्थितीचा मागोवा घेतला जातो आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत। प्रशांत, वेगवेगळ्या तपास यंत्रणा यामध्ये गुंतल्यात, पण अमित शहांच्या घरी जी बैठक झाली त्यात असं कळतंय की NIAकडे तपास सोपवला जाणार आहे। काय अधिक सांगाल? सुवर्ण बरोबर जवळपास सव्वा तास ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली। सध्या मी जिथे उपस्थित आहे त्याच्या माझ्या मागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितले कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी दिल्ली पोलीस कमिशनर, त्यानंतर NIAचे अधिकारी, त्यानंतर IBचे अधिकारी, याशिवाय IBचे संचालक, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारा आंतरिक सुरक्षा विभागाचे ज्येष्ठ अधिकारी, या सगळ्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। जवळपास साधारणतः सव्वा तास ही बैठक झाली। या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सध्या दिल्ली स्पेशल सेल जे तपास करत आहे तो संपूर्ण तपास लाल किल्ल्याच्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास आणि सोबतच फरीदाबादमध्ये जे ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचं एक मॉड्यूल आढळलं आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास आता NIA करतील। सध्या या संदर्भात माहिती मिळते की अजूनही अधिकारिकरित्या म्हणजे सार्वजनिक पद्धतीने याला अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही आहे, पण सध्या त्या पद्धतीचे संकेत प्राप्त होत आहे की बॉम्बस्फोटाचा संपूर्ण तपास हा NIAचे अधिकारी करणार आहे। यासाठीच NIAचे काही अधिकारी हे घटनास्थळावरती आहे। आपल्याला माहित असेल की जेव्हा सकाळी आपण त्या घटनास्थळावरती होतो तेव्हा तिथे अनेक NIAचे अधिकारी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर NSGचे अधिकारी देखील मिळालेले आहे आणि हा तो संपूर्ण परिसर जो आहे हा संपूर्ण पांढऱ्या कापडाने झाकून घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये अनेक अधिकारी आहे जे संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत आहे, धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं या संपूर्ण मॉडेलमध्ये काही डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती आलेली आहे, त्याच्या आधारावरती दिशा निर्देश केली जात आहे। जवळपास 1000पेक्षा जास्त पोलीस जवान या संपूर्ण पोलीस तपास करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। यासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची एक स्पेशल चमू दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तयार केली आहे। हा संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर NIAच्या अधिकाऱ्यांना होऊ शकतं हा संपूर्ण हँडओव्हर दिला जाईल आणि त्यानंतर NIAचे अधिकारी या दिशेने तपास करतील। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून देशभरातल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकांची किंवा बॉम्बस्फोट होत असतात त्याचा तपास करण्याचे संपूर्ण अधिकार हे NIAला दिले झाले, म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिले आहे। त्याच आधारावरती आता दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेला जो बॉम्बस्फोट आहे त्याचाही तपास करण्याचा अधिकार NIAला देण्याचे संकेत स्पष्ट झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं अमोनियम नायट्रेटचा हा फ्युअल ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तिथे कुठल्याही प्रकारचा गड्डा पडलेला, समजा एखादा बॉम्बस्फोट झाला तर तिथे मोठा गड्डा तयार होतो, पण हा जो स्फोट झाला आहे हा वरच्या दिशेने झाल्यामुळे तिथे स्फोट होऊ शकणार नाही असे संरक्षण तज्ज्ञ सांगतात किंवा या विषयातील तज्ज्ञ सांगत आहे। त्यामुळे आता या संपूर्ण नवीन प्रकाराचा हा जो पहिल्यांदा अशा प्रकारचा बॉम्बस्फोट देशात झालेला आहे त्याची कशा पद्धतीनं जुळवाजुळव केल्या गेली, कशा पद्धतीनं अमोनियम नायट्रेट आणलं गेलं आणि कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडीला लेखाजोखा मांडला गेला आणि सगळ्यांची मास्टर माइंड कोण होतं याचा देखील तपास आता NIA करणार आहे। नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लाल किल्ल्याजवळ झालेल्या धमक्यांचा CCTV फुटेज समोर आलाय। धमाका जो झाला त्या धमाक्यांचा CCTV फुटेज समोर आलाय। या फुटेजमध्ये स्फोटाचा तो क्षण स्पष्टपणे दिसतोय।
जोरदार आवाजासह परिसरात धूर आणि गोंधळ निर्माण झाला। धमाका झाल्याच्याच क्षणी शेजारील लाजपत राय मार्केटमध्ये लोकांमध्ये अफरातफर माजली। व्यापारी आणि नागरिक आपापली सुटका करून घेण्यासाठी धावताना बघायला मिळाले। सध्या पोलीस या फुटेजमधील धमक्यांपूर्वी म्हणजे धमाका जो झाला त्यापूर्वी आणि नंतरचे प्रत्येक सेकंद बारकाईने तपासतायत, जेणेकरून कारमध्ये स्फोट नेमका कधी आणि कसा झाला, त्यावेळी परिसरात कोण कोण उपस्थित होतं याचा उलगडा करू शकतील।